नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक 5 मधून नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर प्रभागातील सर्व मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करताना त्यांनी नाशिक लोकशाही न्यूजचेही मनपूर्वक आभार मानले। नाशिक लोकशाही न्यूजचे संचालक व मालक विश्वास लचके यांनीही त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। निवडणूक प्रक्रियेदरम्यान वस्तुनिष्ठ व व्यापक बातमीदारी करून जनतेपर्यंत माहिती पोहोचविण्याचे मोलाचे कार्य नाशिक लोकशाही न्यूजने केले असे त्यांनी नमूद केले। पुढील काळात नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे। प्रभाग क्रमांक 5 मधून गुरमीतजी बग्गा यांच्या पुढाकाराने कुंभमेळ्यासाठी विशेष आयोजन करण्यात आले। या आयोजनामुळे भाविकांना कुंभमेळ्याच्या पवित्र यात्रेसाठी सुसूत्र व सुरक्षित व्यवस्था मिळणार असून प्रवास, निवास व आवश्यक सोयी सुविधांवर विशेष भर देण्यात आलाय। समाजातील विविध घटकांचा सहभाग वाढावा, धार्मिक परंपरेचे जतन व्हावे आणि भाविकांना आध्यात्मिक अनुभूती मिळावी या उद्देशाने हे आयोजन करण्यात आले। गुरमीतजी बग्गा यांनी या उपक्रमासाठी सर्व सहकार्यकर्ते व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले असून प्रभागातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत कौतुक केले। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 5 येथे। प्रभाग क्रमांक 5 मधून गुरमीतजी बग्गा यांचा दणदणीत विजय झालेला आहे आणि यांचे विजयाचे शिलेदार आपल्या सोबत आहेत। यांनी गेल्या अनेक वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रम असो, शैक्षणिक कार्यक्रम असो किंवा औद्योगिक विकास असो, अशा अनेक कामं त्यांनी केलेले आहे आणि इथून पुढे देखील ते हे कामं पुढेच ठेवणार आहेत। तसेच नाशिक लोकशाही न्यूजने सर्वे केला असता प्रत्येक नागरिकांमध्ये ही चर्चा आली की येणाऱ्या काळात देखील आम्हाला बग्गा साहेबच नगरसेवक म्हणून हवे आहेत। तसेच आपल्या सोबत आता बग्गा साहेब आहेत, तर येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी देखील ते कशा प्रकारे नियोजन करणार आहेत आणि नागरिकांची त्यांना कशी प्रतिक्रिया मिळत आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर्वप्रथम वॉर्ड क्रमांक 5 च्या जनतेचे मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी भरघोस मताने मला निवडून दिलं आणि माझ्यावर पुन्हा एकदा 6व्यांदा विश्वास दाखवला। हिंवस्त काळाचा मागचा अनुभव माझ्या पाठीशी आहे। यावेळेस सुद्धा मागच्या वेळेस मी अपक्ष होतो, परंतु यंदा भारतीय जनता पक्षात आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता ही केंद्रात आणि राज्यात आहे, तर त्यामुळे भरघोस निधी केंद्राने आणि राज्याने दिलेला आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे कुंभमेळा मंत्री, आमचे नेते गिरीश भाऊ महाजन, आमचे नेते राहुल भाऊ ढिकले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू। शिवस्तात आपलाच प्रभाग हा महत्त्वाचा आहे, कारण रामकुंड इथं आहे, राम मंदिर इथं आहे, कपालेश्वराचं मंदिर आहे, सीता गुंफा आहे। ह्या भागात अधिक कामं होऊन या भागाचा अधिक विकास कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करू। नक्कीच सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रभू श्री रामचंद्राच्या पावन स्पर्शाने पावन झालेली ही पंचवटीमध्ये येणाऱ्या सिंहस्थामध्ये नक्कीच सर प्रभागाचाच नव्हे तर संपूर्ण नाशिकचा विकास करतील यात काही शंका नाही। नाशिक लोकशाही आघाडीचाही मी आभार मानतो की ते सातत्यानं माझे सर्व कामं त्यांनी दाखवले, त्याच्यामुळेही लोकांना ती कळली आणि ती मला खूप मदत झाली। त्यामुळे नाशिक लोकशाही आघाडीचाही आभार। सरांनी सांगितल्याप्रमाणे विकास तर हा होणारच आहे। तसेच सरांनी याबद्दल आपल्याला माहिती दिली, तर सरांचे देखील धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।